याजवळच सरदार जगदेवराव यांनी गावात काळभैरवनाथ मंदिर बांधलेले आहे। गावानजीक ओढ्याकाठी रेणुका देवीचे मंदिर देखील माहूरकर यांनी बांधले आहे। खुद्द महाराजांच्या वतीनं स्वाक्षरी करणारे माहूरकर हे तोलामोलाचे प्रतिष्ठित सरदार होते। सासवड ते वीर रस्त्यावर परिंचे हा गाव लागतो। याच गावापासून उजवीकडे माहूर या गावात राम मंदिराजवळ ग्वाल्हेर संस्थानच्या शिंदे घराण्याचे प्रथम श्रेणीचे सरदार सुलतानराव माहूरकर यांचे ज्येष्ठ पुत्र जगदेवराव माहूरकर यांचा वाडा आहे। हा गाव त्यांना इनाम म्हणून मिळाला होता। वाड्याचा मुख्य दरवाजा पश्चिमेला असून आत उजवीकडे मुख्य वाडा आहे। वाड्याचा दिवाणखाना जुन्या पद्धतीचा असून लाकूड काम अजूनही सुस्थितीत आहे। वाड्याच्या काही भागात गावातील शासकीय कार्यालय तसेच प्राथमिक शाळा भरत होती। हा वाडा मराठा स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना आहे। वाड्याचे काम काळ्या पाषाणात व लाल विटात केलेले आहे। वाड्याच्या वरच्या भागात लाकडावरील नक्षीकाम, बैठक खोली, दिवाणखाना, देवघर मिळून 20 खोल्यांचा हा वाडा आहे। सध्या वाड्यात माहूरचे इनामदार हेमंत कुमार राहतात। हा वाडा 1870 साली जगदेवराव माहूरकर यांनी बांधला। जगदेवराव माहूरकर हे ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानचे सरसेनापती आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांनी 2 वाडे बांधले, एक जयेंद्रगंजमध्ये आणि एक नव्या बाजारमध्ये, आणि त्यांनीच हा वाडा इथे बांधला। अशी 5 गावांची जहागीर माहूरकरांची होती, त्यातली 3 गावं मध्य प्रदेशमध्ये आणि 2 गावं महाराष्ट्रामध्ये। त्यातलं हे एक माहूर गाव हे आमचं मूळ गाव, आणि अजून एक गाव वरुड बुद्रुक म्हणून आहे जे शेगाव तालुका नगरमध्ये आहे। तिथे अशाच प्रकारचा एक वाडा होता, पण त्याची बांधणी थोडीशी नगर आणि मराठवाड्याच्या सीमेवर असल्यामुळे मातीच्या ढाब्याच्या प्रकारचं बांधकाम असतं, तशा प्रकारची ती कोठी होती। जवळपास माझ्या अंदाजे 200 वर्ष पुढे राहिलेले माझे वडील संस्थानं खालचं झाल्यानंतर साधारण 1855-57च्या आसपास इथे आले। वडिलांचंही सगळं शिक्षण आणि त्यांचे उमेदीचे काळ 20 वर्ष ग्वाल्हेरलाच गेले। नंतर ते 55 साली या ठिकाणी आले। वडिलांचं लग्न इकडचं। ज्यांनी हा वाडा बांधला ते जगदेवराव माहूरकर अत्यंत कर्तबगार पुरुष, ते सरसेनापती राहिले महाजी शिंदेंचे। वाड्याच्या जवळ सतीचा ओटा म्हणून एक चौतर आहे। याजवळ सरदार जगदेवराव यांनी गावात काळभैरवनाथ मंदिर बांधलेले आहे। गावानजीक ओढ्याकाठी रेणुका देवीचे मंदिर देखील माहूरकर यांनी बांधले आहे। खुद्द महाराजांच्या वतीनं स्वाक्षरी करणारे माहूरकर हे तोलामोलाचे प्रतिष्ठित सरदार होते। या माहूर गावामुळेच त्यांना माहूरकर हे नाव मिळाले।